नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। नगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोक काय चर्चा करत आहे आणि ही निवडणूक कोणत्या दिशेने निघाली आहे याचा धांडोळा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लोकसभेचा जाहीर प्रचार संपवायला अवघा 9 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे। खरं म्हणजे लोकांनी अशी चर्चा करणं अपेक्षित आहे की मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे का, की राहुल गांधींना पुन्हा संधी द्यायची आहे। महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा उमेदवार कोण असेल आणि भाजपच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार का, यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही। पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे की पुन्हा मोदींची सुप्त लाट आहे, यावरही फारशी चर्चा होताना दिसत नाही। चर्चा होते ती कडाक्याच्या उन्हाची आणि शिर्डीत जर कानोसा घेतला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वाजवा विरुद्ध गाठीभेटी, वाजवा विरुद्ध जनसंपर्क असा काहीसा या दोन मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरताना दिसते। वाजवाचा अर्थ असा, खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की मी 600 कोटी रुपयाची कामं केली, परंतु मी त्याचा गाजावाजा केला नाही, उद्घाटन केलं नाही, पेपरमध्ये त्याच्या बातम्या छापल्या गेल्या नाही, त्यामुळे हा विषय लोकांपर्यंत गेला नाही। लोखंडे साहेबांना हा एक धडा मिळाला की राजकीय नेत्याला ज्याला पूर्ण वेळ राजकारण करायचं आहे त्याला माध्यमांशिवाय गत्यंतर नाही। लोकांवर सतत आपण काय काम करतो याचं हॅमरिंग झालं पाहिजे, त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे, त्याचा गाजावाजा झाला पाहिजे। गाजावाजा केला नाही, वाजत गाजत उद्घाटन केली नाही, त्यामुळे काय होतं याचा अनुभव सध्या लोखंडे घेत आहे। या उलट खासदार असताना माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी जो काही जनसंपर्क ठेवला होता तो त्यांच्या आता कामी येतो आहे आणि लोखंडे साहेबांविषयी म्हणत आहेत की खासदार आमच्या गावात आले नाहीत, खासदार भेटत नाही, म्हणजे लोकांची अपेक्षा अशी आहे की तुम्ही कामे करा, ती कामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनते सतत गाठी भेटी घेत राहा, लोकांना इझिली अवेलेबल, लोकांना तुम्हाला सहजपणे भेटता आलं पाहिजे। हा मुद्दा सध्या चर्चेला येतो आहे मतदारांमध्ये। अद्याप तरी हेच मुद्दे म्हणजे गाठी भेटी विरुद्ध वाचवा म्हणजेच जनसंपर्क या मुद्द्याला फार महत्व उत्तरेत आलं आहे। दक्षिणेमध्ये सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नाही, तिथे तर प्रतिमांचा खेळ सुरू आहे। प्रतिमांचा खेळ अशा अर्थाने की जसे माजी खासदार होते दादा पाटील शेळके, काहीशी तशीच प्रतिमा स्वतःची तशीच प्रतिमा जपत निलेश लंके, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जे की मोठ्या यंत्रणेचे धनी आहे आणि निवडणूक लढवण्याचा, निवडणूक जिंकण्याचा या घराण्याला मोठा अनुभव आहे, अशा एका बलाढ्य उमेदवाराच्या विरुद्ध दादा पाटील शेळकेंसारखी कॉमन मॅन, साधा भोळा आपला माणूस अशी प्रतिमा तयार करून किंवा अशी प्रतिमा जपून निलेश लंके मैदानात उतरलेले आहेत। हा प्रतिमांचा विषम खेळ, याचं कोडं सोडवणं आपल्याला वाटतं एवढं सोपं नाही। आता तिकडे सुद्धा जसा उत्तरेत मुद्दा आहे तसा दक्षिणेत मुद्दा आहे। लोकप्रतिनिधीला सहज भेटता आलं पाहिजे आणि दुसरा त्याने आपला फोन उचलला पाहिजे। आता सगळ्या जनतेचे फोन उचलणं कुठल्याही लोकप्रतिनिधीला शक्य नसलं तरी तो इझिली अवेलेबल असला पाहिजे, ही दोन्ही मतदारसंघातल्या जनतेची अपेक्षा आहे। आणि दुसरी अपेक्षा अशी आहे, तो आपल्यातला वाटला पाहिजे, तो आपल्यातला असला पाहिजे, तो आपल्यात रमला पाहिजे। ही एक नवी आशा आकांक्षा मतदार व्यक्त करीत आहेत। आता उत्तरेचा जर विचार केला तर याच्यामध्ये तिसरा फॅक्टर आला आहे उत्कर्षाताई रूपवते। उत्कर्षाताई रूपवते जेवढ्या मत घेतील तेवढा धोका भाऊसाहेब वागचौरेंना आहे। दुसरा मुद्दा असा आहे की यंत्रणा नावाची एक
महत्वाची गोष्ट निवडणुकीमध्ये असते. आज यंत्रणेच्या बाबतीमध्ये लोखंडे साहेब म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची संख्या जास्त असल्यामुळे यंत्रणेत ते आज पुढे आहेत. या उलट जनतेमध्ये सर्वाधिक चर्चा असलेले वाकचौरे साहेब अद्यापही यंत्रणा फुलफिल करू शकलेले नाहीत. तिथे काहीशी विषम लढाई दिसते. त्यात उत्कर्षताईच्या एंट्रीमुळे ही लढत तिरंगी होते की उत्कर्षताई मतविभाजन करून न जाणो कदाचित वाकचौरे साहेबांना फटका देतात की तिरंगी लढतीत समसमान पद्धतीने पुढे येऊन आश्चर्यकारक निकाल येथे लागू शकतो का याबाबत उत्सुकता निर्माण व्हावी अशी परिस्थिती उत्तरेत आहे. दक्षिणेमध्ये सरळ लढत आहे. प्रतिमांचा खेळ सुरू आहे. या खेळामध्ये यंत्रणा हा सुद्धा फॅक्टर महत्वाचा आहे. दोन्ही उमेदवारांकडे यंत्रणा असली तरी अनुभवी यंत्रणा, नव्याने निर्माण केलेली यंत्रणा अशी सुद्धा तिथे लढत आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये हे मी जे सांगितलं की सध्याची निवडणूक कुठे चालली आहे, तर सध्याची निवडणूक ही जनसंपर्क, मुद्दा क्रमांक 1, उमेदवार खासदार हा आपल्यातला असला पाहिजे, आपला वाटला पाहिजे, त्यालाही जनता आपली वाटली पाहिजे, तो सहज उपलब्ध झाला पाहिजे. याच मुद्द्याभोवती प्रचाराला अवघे 9 दिवस शिल्लक असताना याच मुद्द्यांभोवती फिरते आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. कदाचित पुढच्या 9 दिवसामध्ये दिग्गज नेते प्रचाराला या दोन्ही मतदारसंघात येतील. न जाणो कदाचित राष्ट्रीय मुद्द्यांवर सुद्धा मंथन सुरू होईल. पण आज सामान्य मतदारांमध्ये जसा दक्षिणेत प्रतिमांचा खेळ सुरू आहे, जनसंपर्क हा मुद्दा आहे, तसा इकडे सुद्धा जनसंपर्क हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. आणि याच मुद्द्याभोवती नगर जिल्ह्यातल्या दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक फिरते आहे. कुठे चालली आहे शिर्डीची आणि नगरची निवडणूक या विषयावर मी जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.